हाय नमस्कार, मी स्नेहा कुक द फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. मी इतकी जास्त रिलॅक्स आणि कॅज्युअल दिसले ना की समजून जायचं मी आहे माहेरी. बराच वेळची आली तसं तर, म्हणजे आजचं संडे आहे आणि दुपारी 1 वाजेस्तोवर मी माहेरी येऊन पोचले. त्यानंतर बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या, जरा आरामही झाला आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि पहिल्यांदा जे आहे आईचा मोबाईल नवीन आहे, त्यामध्ये ब्लिंकिट ॲप वगैरे आईला इन्स्टॉल करून दिलं. कसं काय करायचं ते समजावून सांगत होते, तर आई बोलली काहीतरी ऑर्डरच करून घे. सो तिला दावत बासमती हवा होता, सो तो ऑर्डर केला आणि सोबतच भरपूर अशी आईस्क्रीम ऑर्डर केली. आणि इतकं कौतुक ना, म्हणजे मुलांना तर माहीत होतं ब्लिंकिट 10 मिनिटात आणून देतं ते, पण आईला मात्र इतकं कौतुक ना त्या गोष्टीचं की कसं शक्य आहे. म्हणजे ऑर्डर दिली आणि काही नाही, फक्त आम्ही 1-2 मिनिट गप्पा केल्या नाही तर लगेच फोन आला की तुमचं पार्सल आलेलं आहे म्हणून. आणि आईला तर म्हणजे शॉक होता तो. आणि तिला ना एक बरंही झालं, बऱ्याचदा घरातल्या बऱ्याचशा गोष्टी संपतात तेव्हा मग तिला पप्पांची मंगेशची वाट बघावी लागते, ते येतील तेव्हा आणेल. सो ती प्रचंड आनंदात होती. म्हणे बरं झालं बाई तुम्हाला हे सांगितलं, आता कुणाची वाट बघायची मला गरज नाही. काही नाही, मोबाईलवर आपलं सिलेक्ट केलं, ऑर्डर केलं की माझं काम होऊन जाईल. आणि स्पेशली अडीअडचणीच्या वेळेस घरी कोणी नसतं किंवा पाहुणे वगैरे येणार असतील तेव्हा तर खरंच फार हेल्पफुल ठरणार आहे हे मला, असं जे आहे तिचं म्हणणं होतं. त्यानंतर आईस्क्रीम आली आणि मी जसं सांगितलं 2 दिवसापूर्वीच माझं 21 दिवसांचं चॅलेंज खूप चांगल्या प्रकारे कंप्लीट झालं. म्हणजे मलाच विश्वास नाही बसत आहे की 21 दिवस विदाऊट शुगर, विदाऊट गोड मी राहू शकेल का. पण राहू शकली, तेही सक्सेसफुली. आणि त्याचे खरं सांगते खूप छान रिझल्ट मला मिळालेत. एखाद्या दिवशी मस्त रिलॅक्स बसून तुमच्यासोबत त्या गोष्टीवर मी नक्की चर्चा करेल. आणि माझं ते चॅलेंज पूर्ण झालं हे सर्वांना माहीत होतं, त्यामुळे इथे आई बोलत होती की ठीक आहे ना, झाले तुझे 21 दिवस कंप्लीट, आता तू खाऊ शकते. पण खरं सांगू का, आता खायची इच्छा होत नाही. किंवा म्हणजे मीच ठरवलं की फक्त एका दिवशीचं, म्हणजे एका वेळेचं ते चॅलेंज नसून आता ती जी आहे मी माझं रुटीन बनवणार आहे. कमीत कमी साखर खायचा प्रयत्न करेल. दुपार आमची पूर्ण गप्पा गोष्टी खाण्यापिण्यात गेली आणि आता बघा रात्र झालेली आणि आरोहीने सहज बोलली की मामा मला गाडी शिकव. आणि तुम्हाला दिसत असेल बिलकुल सुनसान आहे रस्ता, कारण रात्रीचे आता 11 वाजलेत आणि आरूला मंगेश जो आहे गाडी शिकवतो आहे. हिने बघा रात्री गाडी चालवली. त्यानंतर ज्या काही माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणी अधिक मासाला आलेल्या होत्या, आम्ही सर्वजणी गप्पा हाणत बसलो तर रात्रीचे 2 कधी वाजले आम्हाला कळलं नाही. आणि त्यामुळे आत्ता जे आहे सकाळी मी उठली जवळपास 9:30-10ला. पप्पाची खरं तर ऑफिसला जायची वेळ झालेली होती, पप्पा अगदी रेडी होते. पण त्यांचं असं असतं की मी ऑफिसला जाण्याआधी मला सर्वांसोबत बोलायचं आहे. मी खूप म्हटलं नका उठवू पिहूला, पण त्यांनी उठवलंच. आणि इथे मागून माझ्या डोक्याला येऊन जो तकिया धडकला ना, सो पिहूची, आरूची आणि आरूच्या मामाची प्रचंड मस्ती चाललेली आहे. आणि कधी कधी त्यात मी बकरा बनते आणि मला जो आहे असा मार पडतो. पण खरं सांगते माहेरी आले की इतकी रिलॅक्स असते ना मी, मला माझ्या पिहूचं, आरूचं, दोघांचं कशाचंच टेन्शन नसतं. खाण्यापिण्याचं नाही, आंघोळीचं नाही, किंवा त्यांना करमतं नाही करमत, मस्ती करतायत, भांडतायत, मला कशाचंच काही नसतं. म्हणजे माझी आई स्वयंपाकाचं वगैरे सांभाळते आणि भाऊ मुलांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळतो. आणि त्यांचं खायचं प्यायचं काय लागतं काय नाही ते पप्पा बघतात. सोनू असली की सोनू ही खूप छान प्रकारे मुलांना हँडल करते. पण आता तीही माहेरी गेली, कारण तुम्ही समजू शकता अधिक मास आता संपत आलेला आणि आईनं 15 दिवस जम्मूला गेलेली होती, त्यामुळे तिलाही म्हणजे तिच्या माहेरी जाता आलं नाही. म्हणून ती तिच्या माहेरी गेली आणि मी माझ्या माहेरी आली. सो म्हणून तुम्हाला आता सोनू दिसणार नाही इथे. चला, पप्पा आता ऑफिसला निघालेत आणि अशी जी मस्ती आहे आरू पिहूची त्यांच्या भोवती चाललेली, कारण त्यांचं म्हणणं असतं आप्पाजी तुम्हीही ऑफिसला जाऊ नका. म्हणजे आम्ही गेलोत ना घरी की आमचं असं चाललेलं असतं, पप्पा प्लीज जाऊ नका, मामा तूही बाहेर जाऊ नको. म्हणजे आम्हाला असं वाटतं अमेरिका मी तर सर्वांनी त्यांची कामं धामं सोडून आमच्यासोबत म्हणजे रिकामं बसावं घरात. पण ते तर काही शक्य नाही, म्हणून पप्पा गेले ऑफिसला. आणि त्यानंतर पुन्हा मी झोपले तर थेट 2 वाजता जे आहे आता मी उठले. आणि त्यानंतर म्हणजे आता कोण कोण माझ्यासारखं असं करतं मला नक्की कमेंट करून सांगा. आता काहीच दिवसात बघा वटपौर्णिमा आहे. सो आमची अशीच म्हणजे चर्चा चाललेली की वटपौर्णिमेला काय नेसू, काय करू, असं तसं.
सो मी आईला अशी बोलले की अगं माझ्याकडे आता ना छान काठापदराच्या साड्याच नाहीत, आहेत त्या सर्व नेसून झाल्या. सो आई बोलली अगं माझ्या घेऊन जा. आणि खरं सांगते लगेच तिला म्हटलं हो हो चल कर तुझं कपाट उघड, आधी मला बघू दे कोणत्या साड्या आहेत ते. सो तिने सर्व साड्या काढल्यात आणि माझ्या पुढे अशा मांडल्यात आणि सर्व साड्या मी अशा खांद्यावर घेऊन वगैरे वगैरे ट्राय केल्यात. आईच्या साड्या तशा म्हणजे फार नाहीत, म्हणजे अशा जास्त महागड्या साड्या ती घेतच नाही. ती साड्या अशा घेते की तिला ना काही दिवस यूज करून त्या घरीही घालता आल्या पाहिजेत. फक्त लग्न कार्य असलं की तरच ती जे आहेत अशा हेवी साड्या जरा ज्या आहेत घेत असते. पण तरी माझ्यापेक्षा जास्तीच्या ज्या आहेत तिच्याकडे काठापदराच्या साड्या आहेत, कारण मला तर म्हणजे डिझायनर साड्या जास्त आवडतात. सो मी त्याच घेत असते, म्हणजे लग्न कार्य असलं तरी. पण आई मात्र काठापदराच्या घेते. सो त्याच साड्या मी इथे बघते आहे आणि 2-3 साड्या ज्या आहेत त्यातल्या मला आवडल्या आणि त्या मग मी ढापल्या. इथे ना म्हणजे माझा भाऊसुद्धा बसलेला होता आणि त्याला असं वाटलं की आई आता अधिक मास आहे, ताई आलेली आहे आणि ताईला ह्या जुन्या साड्या देत आहे का. इतका ओरडला तो आईवर. ओरडला मीन्स की का गं तू हिला साडी नाही घेणार आहे का. त्याला वाटलं आई मला ह्या साड्या दाखवते, याच अर्थी ती मला याच साड्यांमध्ये म्हणजे माझं भागवते आहे म्हणून. त्यामुळे तो जर असा चिडला होता आणि त्याला मी आणखी जे आहे अशा साड्या अंगावर घेऊन वगैरे चिडवत होते. नंतर आलं तसं त्याच्या लक्षात आणि म्हणून त्याचे हे असे काहीसे एक्सप्रेशन होते का मी फुल बनलो म्हणून. पण चला खरंच खूप मजा आली. आईकडे साड्या ठेवण्यासाठी 2 कबड आहेत, मागे दिसतील तुम्हाला तिच्या. तरीसुद्धा बघा ती या पेटीमध्ये सुद्धा साड्या ठेवते. तिला कितीदा म्हटलं अगं कशाला घरात भंगार ठेवते, गर्दी ठेवते, टाकून दे. पण तिचा मात्र प्रचंड जीव आहे त्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये. सो काही चालत नाही माझं तिथे. बरं चला ह्या 3-4 साड्या ज्या दिसत आहेत तुम्हाला सो त्या ढापल्यात मी. आता काही दिवस 1-2 वर्ष ह्या माझ्याकडे राहतील आणि त्यानंतर तिला परत जातील. दुपार आमची अशीच गेली, मस्त गप्पा गोष्टी, एकमेकांना चिडवायचं, खायचं, अंग टाकायचं, पुन्हा उठायचं, खायचं जे आहे आमचं चाललेलं. त्यानंतर खूप फोर्स करून जे आहे मी घेऊन आलेली आहे मंगेशला मार्केटमध्ये. कारण नंतर सांगते, पण त्याआधी बघा हे एक लाईट हाऊस आहे आणि तिथे आलेलो काही लाईट्स आणि मला घ्यायचं आहे लॅम्पशेड. सो 1-2 दुकानं फिरलो, फायनली इथे जे आहे ते सामान अवेलेबल आहे असं कळलं आम्हाला. ते सामान काढत होते तोपर्यंत मी सर्व लाईट हाऊस व्यवस्थित बघितलं. इतके सुंदर लाईट होते की काय सांगू. मनातल्या मनात माझी भरपूर प्लॅनिंग, म्हणजे कुठपर्यंत मी पोचली असेल तुम्ही अंदाजाही नाही लावू शकत. म्हणजे माझं घर झाल्यानंतर कुठे कोणत्या कोपऱ्यात कोणता लाईट मी लावील हे सर्व प्लॅनिंग माझं इथेच करून झालं. तेवढ्या वेळात मंगेशनी म्हणजे ज्या वायर्स किंवा जे काही आम्हाला होल्डर लॅम्पशेड हवा होता ते सर्व चूजही केलं. आणि माझं म्हणजे स्वप्नच रंगवणं जे आहे इथे चाललेलं. हा जो कंदील आहे बघा, हा तर मला प्रचंड आवडला. यामध्ये लाईटही लागतो आणि जास्त नाही, फक्त 210 रुपये त्याची किंमत, नाही सॉरी 280 त्याची किंमत होती. आणि मी तेव्हाच म्हणजे मला आवडला तर माझा भाऊ लगेच बोलला ताई घेऊन घे, पुन्हा कधी येशील कधी घेशील. पण त्या दादांना इतकाही वेळ नव्हता. ते बोलले तुम्हाला हा कंदील हवा असेल कारण हे 2च पीस आहेत आणि वरून काढायला जवळपास अर्धा-पाऊण तास तुम्हाला थांबावं लागेल, कारण त्यांच्याकडे म्हणजे मजूर नव्हते, ते एकटेच होते त्यामुळे. सो आम्ही म्हटलं ठीक आहे बघू पुढच्या वेळेस. आम्हाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या आम्ही घेतल्या. आणि तुमचं पण काही प्लॅनिंग असेल, तुम्ही अकोल्याचे असाल तर स्पेशली तिलक रोडवर हे 1-2 शॉप आहेत आणि खरंच रिजनेबल प्राईसमध्ये. आणि जे ऑनलाईन मिळतात ना अगदी तशा डिझाईनचे लाईट्स किंवा मग त्या गोष्टी लॅम्पशेड वगैरे तुम्हाला इथे मिळून जातील. कारण बरेचशी दुकानं फिरलो आम्ही, तिथे अवेलेबल नव्हते. फक्त हे एक दुकान होतं जिथे हे लाईट्स किंवा लॅम्पशेड वगैरे आम्हाला मिळालेत. आता इथेही मिळाले नसते तर आम्हाला म्हणजे ऑनलाईनशिवाय ऑप्शन नसता. आणि मी हे सर्व घ्यायची घाई यासाठी केली कारण मी आज आहे, मी याला जबरदस्तीने घेऊन आले तर ते काम होतं आहे. जर मी कंटाळा केला असताना तर पुन्हा मी जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत जे आहे ते काम झालंच नसतं. सो त्यामुळे आज मी खूप म्हणजे कंटाळा येत असूनसुद्धा वेळ काढला आणि मार्केटमध्ये त्याला जबरदस्तीने घेऊन आले. त्यानंतर म्हणजे फक्त लाईटचंच काम नव्हतं. सो अधिक महिना असल्यामुळे आई मला प्रत्येक अधिक महिन्यात काहीतरी गोल्ड देत असते. सो मागच्या वर्षी तिने
मला म्हणजे शिक्का दिला होता 2 ग्रॅमचा. सो यावेळेसही तिचं म्हणणं होतं की ताई शिक्काच घे, पण मला डेली यूजसाठी अगदी छोटे कानातले हवे होते, अगदी सिम्पलवाले. सो मी बोलले नाही, मला इयरिंग्स घ्यायचेच मम्मा. सो त्यामुळे मी आलेली होती खरं तर मार्केटमध्ये. ते इयरिंग्स घेतले, पण जे 2 ग्रॅमपर्यंत हवे होते सो ते मला 1च ग्रॅमचे मिळाले, म्हणून काही मनीही घेतलेत मी. आणि त्यानंतर पोतसुद्धा ओवून घेतली. आता काय कसं काय काय घेतलं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. पण त्याआधी आता आम्ही आलेलो आहोत गुप्ताजी म्हणून, गौरक्षण रोडवर गुप्ताजी म्हणून ही एक फ्रूट शॉपी आहे. इथे ऑर्गॅनिक फ्रूट्स मिळतात, म्हणजे ऑर्गॅनिक प्रकारे पिकवलेले. सो ते घेतलेत आणि त्यानंतर घरी आले. मार्केटला जायच्या आधी मी आईला कितीतरीदा सांगितलं होतं की मी आल्याशिवाय काही करू नको किंवा आपण उद्या करू, पण तिच्याने राहवलं नाही बघा. सो तिने इथे छान पुरणाची पोळी, रस, भाजी वगैरे सर्व स्वयंपाक बनवून ठेवला होता. आणि बघा एवढं सर्व काही बनवलं होतं, म्हणजे आईला तर असं वाटतं माझ्या घरी मी उपाशी राहते की काय. खरंच ना, म्हणजे बघा ना तुम्ही, गरज नसताना कुरड्या, पापड, भजे, वडे काय काय तिने बनवलं होतं. आणि हा जो दाखवते आहे याला आमच्याकडे धोंडा म्हणतात. आणि मी इथे चेक करत होते की त्या धोंड्यात मला काय काय सापडतं, पण काहीच सापडलं नाही. बरं चला, जेवण झाल्यानंतर सर्व आवराआवरी फक्त आरूने आणि पिहूने केली. इथं आली की माझी मुलं न सांगता सर्व करतात आणि इतकी शहाणी बनतात की काय सांगू. म्हणजे त्यांच्या जेवायचं टेन्शन नसतं. मामाने म्हटलं जेवायला बसला की मस्त पोटभर जेवतात. ब्रेकफास्ट म्हणा, म्हणजे जे पाहिजे ते सतत खातही राहतात, छान खेळतातही आणि कामही न सांगता करतात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे. आणि हो, भांडतही बिलकुल नाही. आणि मम्मा बोर होतं आहे त्यासाठी टी व्हीच पाहिजे, मोबाईलच पाहिजे असंही त्यांचं काही नसतं. जे मिळालं त्यासोबत खेळतात. आता इथे बघा पिहू बनलेला होता फ्रूट सेलर आणि आम्ही सर्वजण होतो त्याचे बायर. खरंच खूप मजा आली, 10च मिनटं खेळलो. आणि त्यानंतर म्हणजे इतकं पोटभर जेवण झालेलं असतानाही मस्त जे आहे आंब्यांवर ताव मारला. आणि म्हणजे माहीत नाही, आईकडे आली की मला प्रचंड भूक लागते. लगेच काहीतरी खायचं, थोडा वेळ झोपायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा काहीतरी खायचं, नुसतं पडून राहायचं. असा जो आहे माझा इथचा रूटीन असतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फार काही असं म्हणजे प्रोडक्टिव्ह वगैरे तुम्हाला पाहायला मिळालं नसेल. पण हे एक महत्त्वाचं काम मी केलेलं आहे. हा जो फ्लोअर लॅम्प तो मला दिसतोय ना, ॲक्च्युली हा माझ्याच घरचा आहे आणि तो मी आता सोबत घेऊन आलेली. आता माझ्याकडे जो फ्लोअर लॅम्प दिसतोय तुम्हाला, त्याच्या आधी मी हा घेतला होता आणि एकदा असंच क्लिनिंग करताना तो माझ्याच्याने पडला आणि त्याचं ना होल्डर म्हणा, त्यानंतर इव्हन त्याचं जे लॅम्प शेड आहे ना तोही तुटला होता माझ्याने. सो तो तसाच पडू दिला आणि हा नवीन मी ऑर्डर केला होता. आणि मग तो आल्यामुळे हा कचरा खातच पडलेला होता. फायनली काल तो मी जो आहे म्हणजे सज्जावरनं काढला आणि तो इकडे घेऊन आले. आणि मला माहीत होतं आजच मी जे आहे याचं उद्घाटन जर का केलं नाही तर इथेही तो तसाच सज्जावर पडून राहील. म्हणून आज मी मार्केटला जाऊन लॅम्प शेड, लाईट, त्यानंतर ज्या काही वायर्स वगैरे हव्या होत्या त्या सर्व घेऊन आले. ते सर्व मंगेशकडनं अटॅच करून घेतलं. आणि त्यानंतर आता याला अगदी नवीनसारखं मला बनवायचं होतं, म्हणून सँडपेपरने आधीची पॉलिश काढून घेतली आणि त्याला पॉलिश वगैरे करून अगदी नव्यासारखा हा फ्लोअर लॅम्प जो आहे आईला बनवून दिला. आणि आईलाही माझ्यासारखं घर सजवायला आवडतं बरं का, म्हणजे माझ्यात हे गुण तिच्यातलेच आलेत म्हटलं तरी चालेल. आई खरंच खूप जास्त खुश झाली. पप्पाला इतकं काही कळत नाही किंवा आवडत नाही, पण त्यांनाही हा लॅम्प मात्र भरपूर आवडला, कारण खूप मस्त व्हिंटेज आणि अगदी ॲस्थेटिक लुक देतो हा. बरं चला, तुम्हालाही हा फ्लोअर लॅम्प हवा असेल तर तो टॅग करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा आणि हो, जास्तच आवडला असेल तर हाईप करायला मात्र विसरू नका. चला, स्वतःची काळजी घ्या.